सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। सकाळचे वाजलेले आहेत जवळजवळ 5:30 वाजत आले आणि आज मी निघालो एका नवीन ट्रेकला, एका नवीन किल्ल्यावर। त्याचं नाव आहे किल्ले गुमतारा। तर हा किल्ला आहे जो भिवंडी तालुक्यात ठाणे जिल्ह्यात आहे हा किल्ला। तर या किल्ल्यावर जाण्याचं विशेष कारण की आज तिथे ध्वजारोहण सोहळा आहे आणि त्यासाठी आम्ही जातो आहे। तिथे आपला भगवा फडकणार आहे, तर त्याच्या निमित्त सोहळा ठेवला त्यांनी। तर मी आणि माझा मित्र प्रथमेश कोरे आम्ही दोघं जाणार आहे। तर मी आता इथे त्याची वाट बघतोय, तो येणार आहे मला पिक करायला। दोघं आम्ही बाईकने जाणार आहे। तर तुम्ही पण ब्लॉग शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आपला मित्र आलेला आहे, म्हणजे 5:10चा टायमिंग दिलेला आणि आता बघू शकता तुम्ही किती वाजले 6। तर असे वेळेचं महत्त्व असणाऱ्या मित्रांसाठी 2 शब्द कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा। आता आम्ही इथे पोचलेलो आहे जराचा चहाचा ब्रेक घेण्यासाठी पाटील फॅमिली रेस्टॉरंटमध्ये। मस्तपैकी खूप थंडी आहे इथे। इथून आता 12 किलोमीटरचा प्रवास आहे। माहुली गावाच्या इथे जायचं आहे, मग तिथून तो ट्रेक चालू होतो। भिवंडीवरून खाली जातो तळोजाला, तळोजावरून पनवेल आणि मग जेएनपीला ठेवलं राईट। मित्रांनो, आम्ही आलेलो आहे गडाच्या पायथ्यापाशी, म्हणजे जे गाव आहे मोहोळ त्या गावी। तर हा पाठीमागे जो दिसतोय तो आहे गुमतारा गड। तर सह्याद्री प्रतिष्ठान येणार आहे म्हणजे ध्वजारोहण करायला। तर खूप थंडी आहे सध्या। तुम्ही बघू शकता इकडे किल्ल्याकडे छान असं गाव। तर मित्रांनो, आपले अजून 2 मित्र आलेले आहेत, रोहित आणि कुणाल। ते राहतात विरारला, तर ते वज्रेश्वरी या रूटने आलेले आहेत इथे। आणि आता आम्ही गडाच्या पायथ्याला एक घर आहे, तिथे आम्ही बाईक पार्क केली आहे आणि इथून वाट आहे, तिथून आम्ही जाणार, चालू करणार आमचा ट्रेक। तर स्टे ट्यून। तर आम्ही ट्रेक चालू केलेला आहे। त्या किल्ल्यावरची माहिती आपण नंतर बघणारच आहोत, पण तिथे वर एक पाण्याचा टाका आणि काही अवशेष आहेत किल्ल्यावर। तो जो दिसतोय तो आहे गुमतारा किल्ला, ते आपल्याला जायचं आहे। गजरवाल्यांच्या होती।
तर मित्रांनो, या गडावर जाण्यासाठी वाट जी आहे ती म्हणजे थोडीशी कन्फ्युजिंग आहे, कळत नाही. तरी पण आम्ही जिथे वाट दिसेल तिथून चालतोय. इथे प्रॉपर वाट माहीत नसल्याने आम्ही इथे विसरलेलो आहे वाट. म्हणजे आम्ही एका नदीला फॉलो करून पर्यंत वर पोचलेलो आहे, बट ते कळत नाही काय करायचं. किल्ल्याचा सीधा दिसतोय. म्हणजे किल्ला तर दिसतोय बट प्रॉपर वाट नाही. या किल्ल्यावर जर येत असेल तर प्रॉपर गावातल्यांना विचारा की कोणती चांगली वाट आहे. सगळे टेन्शन मध्ये आहेत. GPS द्वारे शोधतायत की कोणती वाट आहे ती. नेटवर्कचा पण इश्यू आहे. तर आम्हाला इथे लोकल गावकरी इकडचे भेटलेले आहेत, तर सांगतात की वाट कुठून आहे. ॲक्च्युली ही वाट नाही, आपण त्यांना माहिती आहे हा रूट, तर ते डायरेक्ट आम्हाला त्या टेकडीपर्यंत पोहोचवणार आहे. मी असे पुष्पा पिक्चरमधले चंदन तस्करी करणारे वाटत आहे सगळे. फायनली आम्हाला वाट भेटलेली आहे. साथ सोडलेली आहे. आता सर्व वाट तुम्ही इथे निशाणी केलेली आहे. भाले किल्ल्याजवळ पोहोचलेलो आहोत. बघू शकता भाले किल्ल्याची दडबण दिसते. आता या गळीतनं वर चढून गेल्यावर मुख्य दरवाजा आहे. आता आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर पोहोचलेलो आहोत. बघू शकता इथे गोमुखी रचना अशी केलेली आहे दरवाजाची. आणि तर हे गडावर असलेलं एक मंदिर आहे, त्याच्यात देवता आहे, गड संरक्षक किंवा वेताळ देवाचा असेल बहुतेक. तर हे सह्याद्री प्रतिष्ठानने इथे बांधकाम केलं, कारण की हा ढासाळ आहे भाग थोडासा, म्हणून. आता आपण गडाच्या या 7 टाक्यांजवळ पोहोचलेलो आहोत. इथे एका खाली एक अशी 7 टाक्यांची रचना केलेली आहे. त्याच्या बाजूलाच आपण बघू शकतो आपला मुख्य दरवाजा. गडावर मोजून अशा 9 टाक्या आहेत. एक आपण ह्या 7 इथे बघितल्या. मुख्य दरवाजाची इथे एक पावसाळी टाका आहे आणि बाले किल्ल्याला जाताना एक टाकं लागतं. सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व सेवेकरी गडावर कालच रात्री आले होते आणि त्यांनी ध्वज त्याच्यावर स्थापना केलेली. तर आपण बघू शकता की कसे आहेत ते ध्वजाची उंची, त्यांचं काम बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आता आम्ही गड उतार होतोय. तर गड उतार तुम्हाला माहित आहे की चढण्यापेक्षा गड उतार इझी, बट आता अशी वाट एकदम
ढासाळणारी वाट आहे, म्हणून सावकाश आरामात गड उतरत. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे गडाच्या पायथ्याशी. ते आमचा ट्रेक संपलेला आहे. तुम्ही बघू शकता पाठी माझ्या गुमतारा किल्ला आणि त्याच्यावर झेंडारोहण झालेलं आहे. व्हिडिओ झूम करून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण ते जे दिसतंय ते आहे झेंडारोहण. हलका आपला भगवा फडकतोय.